नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 16 एप्रिल गुरुवार सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे आजचे सोन्या चांदीचे दर बघूयात। आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,54,000 रुपये इतका। तर आज चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा। तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। कोल्हापुरातल्या वाठार परिसरामध्ये मोटारीच्या धडकेत पिता पुत्राचा मृत्यू, पण पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी। अंबप इथल्या उदय जाधव कुटुंबियांसाठी ठरली काळ रात्र। या अपघातामध्ये 5 वर्षीय मुलगा धैर्यशीलचा जागीच मृत्यू, तर गंभीर जखमी झालेल्या वडील उदय जाधव यांचा सोमवारी पहाटे मृत्यू। जखमी झालेल्या पत्नी आणि 10 वर्षीय मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू। साताऱ्यातल्या प्रतापसिंह हायस्कूलला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना अभिजित बिचुकले यांची आग्रही मागणी। साताऱ्यात बाबासाहेबांच्या अनेक आठवणी असताना सुद्धा त्या जतन करण्याबाबत प्रशासकीय उदासीनता दिसून येत असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला। कोल्हापुरात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र पुनर्स्थापन प्रकल्पाचा मोठा यशस्वी टप्पा। प्रकल्पातील चंदा आणि तारा या वाघिणींचे रेडिओ कॉलर काढले। टायगर रिकव्हरी प्रोजेक्टची वाटचाल यशस्वी। छत्रपती संभाजीनगरातल्या मयूर पार्क परिसरामध्ये दिवसा घरफोडी। घरात शिरताना आणि पसार होताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मेहुण्याच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबियांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला। तब्बल 12 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। अकोल्यात आमदार रणधीर सावरकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियानाला सुरुवात। माझी नदी माझी जबाबदारी या धर्तीवर माझा प्रभाग स्वच्छ प्रभाग हे अभियान भाजपा राबवणार। 14 एप्रिल ते 3 मे पर्यंत उपक्रम सुरू राहणार। आता बातमी अकोल्यातून। मंगळवारी भीमसैनिकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केला जल्लोष। मिरवणुकीत जल्लोष करत अनुयायी पोहोचले अशोक वाटिकेत। मंगळवारी रात्री उशिरापर्यंत महामानवापुढे नतमस्तक होण्यासाठी मोठी रीघ बघायला मिळाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती उत्सव निमित्तानं धुळे शहरातल्या जेल रोड इथल्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ युवा दक्ष पत्रकार संघाच्या वतीनं 535 किलोचा केक कापून जयंती उत्सव साजरा। अकोल्यात सिलेंडरचा भीषण स्फोट। पंचशील नगर मधील घर जळून खाक। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। पंचशील नगर बाबासाहेब आंबेडकर चौक गाडगे महाराज विद्यालय जवळ एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन घरातल्या सर्व वस्तू जळून खाक। अग्निशमन दल आणि सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि त्यांच्या ताफ्यानं आग आटोक्यात आणली। बीडच्या पारगाव शिरस गावात भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार। बीडच्या पारगाव शिरस गावामध्ये भैरवनाथ यात्रेनिमित्त रंगलेल्या बैलगाडा शर्यतीनं अक्षरशः थरार उभा केला। राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांनी वेग, ताकद आणि कौशल्याचा संगम दाखवत मैदान गाजवलं। या रोमांचक लढतीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आडगावच्या आदत किंग लक्षने बाजी मारत तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलंय, तर बुलढाण्यातला हिंद केसरी लक्ष दुसऱ्या क्रमांकावर। बीडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डीजेचा दणदणाट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल। जिल्हाभरात 21 गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलीस प्रशासनाकडून नियमांचे पालन करत या जयंती मिरवणुकींना परवानगी देण्यात आलेली होती, पण अनेक ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे लावण्यात आले होते। दरम्यान आता या प्रकरणांमध्ये 21 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेक ठिकाणी डीजे देखील जप्त करण्यात आलेत। अकोल्यात मालवाहू ऑटोत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह। उष्माघाताने जीव गेल्याचा संशय। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्ती सकाळपासून या परिसरात फिरताना दिसत होता। त्याच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय। दरम्यान अकोल्यात सध्या तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला असून तीव्र उष्णतेचा फटका बसल्यानं या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जातीये। कोल्हापुरात थकीत बिलं मिळावी यासाठी कंत्राटदार आक्रमक। कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय कंत्राटदारांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू। जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीनं हे आंदोलन सुरू आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या कंत्राटदारांची शासकीय कामांची सुमारे 900 कोटींची बिलं थकीत। सातारा जिल्ह्याचा पारा 42 अंशावर। कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत। दुपारी 12 ते 4 दरम्यान विनाकारण बाहेर न पडण्याचं सातारा प्रशासनाचं आवाहन। थंड पेयांच्या दुकानात गर्दी। नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ
परभणीमध्ये काढण्यात आली मोटरसायकल रॅली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा सहभाग. परभणी शहरातल्या शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वसमत रोड, परभणी या मार्गावरून रॅली. कोल्हापुरात राधानगरी तालुक्यातल्या येळवडे इथं रक्षा विसर्जनासाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर अचानक मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 100हून अधिक लोक जखमी. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये आता उपचार सुरू. अमरावती जिल्ह्यात परतवाडा इथं झालेल्या मुलींच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आरोपीशी संबंधित अतिक्रमित जागेवर मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीनं कथित लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप आहे. पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या कारवाईनंतर आरएमसी प्लांट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा आरएमसी असोसिएशनने पत्रकार परिषदेत दिलेली आहे. पुढील काही दिवस अनिश्चित काळासाठी आरएमसी प्रकल्पामधून रेडीमिक्स कॉन्क्रीटचं उत्पादन आणि पुरवठा स्थगित राहणार आहे. सध्या प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईमुळे आणि नव्या नियमांची गरज असल्यानं आरएमसी प्लांट बंद करण्यात आलेले आहेत. सोलापुरात तापमान 5 दिवसात 3 अंश सेल्सिअसनं वाढ. पारा वाढण्याची आणखी शक्यता आहे. सध्या तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय. त्यामुळे सोलापूरचं शोलापूर झाल्याचा फील नागरिकांना येतोय. बातम्यांच्या अशाच झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचं वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.